हॅलो फ्रेंड्स, मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आजचा दिवस असाच गेला। आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि यावेळी मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे। तर आजचा दिवस आमचा असाच वाया गेला। म्हणजे आम्हाला जायचं होतं ॲनिमल मूवी बघायला, पण आता जाऊ, 12च्या शोला जाऊ, 3च्या शोला जाऊ, असं करत करत राहिलं आणि त्या चक्करमध्ये काहीच काम झालं नाही। अख्खा दिवस असाच गेला। तर आम्ही काही आज गेलो नाही, तर बघू नंतर कधीतरी अजून ट्राय करू जायला। उद्या यांची सुट्टी, तर उद्या पाहूया ॲनिमल्स बघायला। तर आपल्या सोसायटीच्या बाहेरच जवळच इथून 3-4 मिनिटाच्या अंतरावरच एक सिनेमा मूवीचा आहे। तर तिथं जाणार होतो बघायला। जवळच आहे, असं काही दूर पण जायचं नाही आपल्याला। तर बघूया, हे नाही आले तर आपलं चाललं जायचं मग एकटं मैत्रिणींसोबत। असंच करावं लागणार आहे, कारण हे वेळच काढत नाहीत आमच्यासाठी म्हणून। तर चला मग, आता मी स्वयंपाक करते। इथं वांग्याची भाजी टाकली आहे वाफलायला तेलात, आणि पोळ्या लाटायच्या बाकी आहेत, आणि सकाळची पण भाजी खूप सारी शिल्लक राहिली। तर बघूया आता अजून दुसरं काही। आणि मुलं खेळतायत सध्या, नाही खेळणं झालं, आता आत घेतलं त्यांना। दोघांचा अभ्यास चालू आहे। आणि इकडं काय चालू आहे, इकडे काय चालू आहे, मेकअप चालू आहे इकडे। पांढरे केस शोधताय काय? पांढरे केस शोधताय वाटतं। होईच आता, काय लहान लहान मुलांचे पांढरे केस आहेत, आपण तर काय अर्धवय झालं आपलं, नाही? चालतं, चला मग आता स्वयंपाक करून घेऊ आधी, आणि मग विचार चालू आहे गार्डन मध्ये जायचंय ना आपल्याला। नाही आहे ना, तुमच्या समोर जायचंय म्हणतात बघा, पण काय घेऊन जात नाहीत कधी। तर बघू आता, आपण लीना सोबत जाऊया, नाहीतर मुलांना घेऊन जाऊया। पण गार्डन मध्ये गेलं का उद्या सकाळी पण स्कूलमध्ये जायचं असतं, आणि गार्डन मध्ये एकदा आतमध्ये गेलं का पोरं काय बाहेर निघत नाहीत, आणि मग सकाळी उठायचे वांदे, सकाळी उठायला नको वाटतं त्यांना। म्हणून शक्यतो गार्डन मध्ये सॅटर्डेच्या दिवशीच घेऊन जातो, असं कधी पण नाही घेऊन जात। तर बघूया आता आज काय होतं ते। घरात एकदम शांतता आहे, सगळे वरती बसलेले ते एका रूम मध्ये। बघूया काय करतायत सगळेजण। तर बघा, इथं अशी शाळा भरली यांची सगळ्यांची। अभ्यास चालू आहे? काय चालू आहे? ड्रॉइंग चालू आहे का अभ्यास चालू आहे? मल्टिप्लाय। मॅडमचा पण अभ्यास चालू आहे, मुलांचा पण अभ्यास चालू आहे, आणि यांचा टाइमपास चालू आहे। मुलांना झोपवलं, सकाळी लवकर उठायचं असतं शाळेत जायला म्हणून, आणि मी निघाले चालायला, शतपावली करायला। जेवणानंतर लीनाला घेतला आहे सोबत, आणि आमच्या सोसायटीच्या बाहेरच थोडंसं निघालो आहे। तर आता पाहूया, ॲपल प्लाझा जवळ जाऊन येतोय आम्ही। तर इथं जवळच आमच्या एक शॉपिंग मॉल आहे मोठा असा, आणि त्याच्या समोरच एक छानसं असं गार्डन आहे। संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी खूप जण येतात इथे। तर आम्ही आलोय, आणि आता सुरुवातीला सगळ्यात आधी विचार आहे घसरगुंडी खेळायचा। तर आम्ही ध्रुवासोबत जातोय घसरगुंडी खेळायला। बघूया, आज मुलं नाहीत तर आपण एन्जॉय करूया। चालतं, चला तर मग घसरगुंडी ट्राय करूया आता खूप दिवसांनी। इथे वरती 3rd फ्लोअरवरती जी येलो कलरची लाइटिंग दिसते आहे, तिथे यायचं होतं आम्हाला आज मूवी बघायला। एवढ्या जवळ असूनही आमचं येणं होत नाही, दुरून दुरून लोक येतात इथे, आणि आमचं येणं होत नाही इथं। तर इथं जवळच आम्हाला सगळ्या गोष्टी आहेत। इथं क्रोमाचं पण मोठं शॉप आहे, समोरच पॅन्टालून्स आहे, पिझ्झा, बर्गर, बाटा वगैरे सगळं काही आहे। जॉकीचं पण शॉप आहे इथं। पुढच्याच बाजूला एक बँक पण झाली आहे। सगळ्या गोष्टी इथे जवळच आहे, तरी सुद्धा येणं जाणं होत नाही। पण रात्रीच्या वेळी मात्र येतो चालायला आम्ही इथे, आणि छान वाटतं, एकदम मोकळं मोकळं आहे। खूप गर्दी असते, दिवाळीच्या वेळी खूपच गर्दी होती। आता थंडी चालू आहे तर थोडीशी शांतता आहे इथे। तरी पण गार्डनमध्ये तर एवढं काही नसतं, बरं वाटतं इकडे। आणि इथं तिकीट बुक केलं जातं ते सिनेमासाठीचं। तर आज कोणी एवढी गर्दी पण नाही आहे,
आणि इथूनच पुढं हे आहे पॅन्टालून्स आणि येता जाता इथे नवीन नवीन आलेले कपडे वगैरे बघायला भेटतात. बाहेरूनच चालता चालता सगळ्या गोष्टी दिसतात. पॅन्टालून्समध्ये तर अशी सगळी व्हरायटी आहे सध्या इथे. पाहूया, दिवाळीच्या वेळी चांगली ऑफर होती इथे, तेव्हा आलो होतो आम्ही. तर असे सगळे डिझाईन बाहेरूनच दिसतात. आत जायची गरज नाही, आवडलं तरच आत जायचं, नाहीतर नाही, असं आहे. रिसिव्हर लावला होता आणि माईक बंद झाला होता, म्हणजे या व्हिडिओमध्ये माझा आवाज काही आला नाही, तर मी वरतून व्हॉइस ॲड करत आहे. तर इथे आमचा विचार चालू आहे रील शूट करायचा. तर शॉपिंग मॉलच्या अपोजिट साईडला उभा राहिलं तर चेहऱ्यावरती फोकस येत आहे एकदम. तर मी तिला तेच समजावत होते की इकडे तोंड करायचं म्हणजे क्लॅरिटी चांगली येते. आणि आता आमचा विचार आहे इथे रील शूट करायचा. तयारी वगैरे काहीच केलेली नाही, तरी पण पाहूया आता. 4-5 चक्कर मारले आणि बसलो आहे इथं आता थोडं शांतीने. थकून गेले पाय चालून चालून. तर ही पोरगी काही शांतता लागू देत नाही, कचकच करते. माझ्या मुलांना घरी ठेवलं, पण ही एकटी नाही राहू शकत, म्हणून तिला घेऊन आलो आम्ही. आणि सारखी सतत कटकट करते आम्हाला. तर लीना तिला समजावते, बिचारी ती पण थकली असेल, तिला पण स्कूलमध्ये जायचे, तर आता निघावं लागेल घरी परत रिटर्न. बघूया आता, चला मग जाऊया, कारण आरवी शिवांश पण झोपले असतील आता.